वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. जर मी असं म्हटलं की भारतामधली एक सर्वात मोठी म्हणजे एकदम नावाजलेली घरं बांधणारी कंपनी आता माणसांसाठी नाही तर चक्क इंटरनेटसाठी घरं बांधत आहे, तर वरवर पाहता हे विधान थोडं विचित्र वाटू शकतं खरं तर. हो ना. पण जेव्हा आपण यामागील आकडेवारी आणि त्यांची पुढची रणनीती बघतो तेव्हा हे 100% खरं असल्याचं लक्षात येतं. अगदी तेच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपल्याकडे लोढा डेव्हलपर्सच्या म्हणजे FY26 आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीच्या अहवालातील आकडेवारी आहे. आणि त्यांची काही भविष्यातील रणनीतीचे दस्तऐवज सुद्धा आहेत. आता कसं आहे, रिअल इस्टेट कंपनी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सिमेंट, विटा, क्रेन आणि ती धुळीने माखलेली बांधकामाची ठिकाणे येतात. बरोबर, नेहमीच चित्र येते. हो, पण ह्या कागदपत्रांमध्ये चक्क डेटा सेंटर्स आणि क्लाउड कम्प्युटिंगच्या जगातील गोष्टी लपलेल्या आहेत. हे वाचून मी तर खरंच खूप आश्चर्यचकित झाले होते. आणि ते साहजिकच आहे. या विश्लेषणाचा उद्देश फक्त बॅलन्स शीटवरील आकडे वाचून दाखवणे हा नाहीये, तर एका पारंपरिक व्यवसायाचे एका आधुनिक आणि तंत्रज्ञान केंद्री मॉडेलमध्ये कसं रूपांतर होत आहे हे समजून घेणे आहे. तर आपण हे थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. सुरुवात आपण त्यांच्या ताज्या आकड्यांपासून करूया. तर इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की कंपनीचा हा जो आधुनिकतेकडे जाणारा प्रवास आहे त्याचा पाया हवेत नाहीये. तो त्यांच्या अत्यंत भक्कम आर्थिक स्थितीवर उभा आहे. अच्छा. जर आपण चौथ्या तिमाहीच्या म्हणजे Q4 FY26च्या आकड्यांवर नजर टाकली तर त्यांचा महसूल म्हणजे विक्रीतून आलेला जो पैसा आहे तो 4,714 कोटी रुपये इतका आहे. बापरे, 4,714 कोटी? हो, आणि ही वार्षिक तुलनेत साधारण 12% वाढ आहे. आणि त्यांचा निव्वळ नफा, ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो, तो 11,008 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये 9% वाढ झालीय. अच्छा, म्हणजे महसूल 12% आणि नफा 9% वाढतीये. काय झालं? म्हणजे बघा, 12% विक्री वाढ आणि 9% नफा वाढ हे ऐकायला खूप असं साधारण वाटत नाहीये का? म्हणजे तुम्हाला कमी वाटते का हे? हो, म्हणजे एखाद्या टेक्नॉलॉजी किंवा स्टार्टअप कंपनीच्या तुलनेत ही वाढ एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये चौकार षटकार मारण्याऐवजी सतत 1-2 रन्स काढण्यासारखी वाटतेय. विशेषतः रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात जिथे पैशांची उलाढाल एवढी मोठी असते तिथे ही वाढ थोडी संथ वाटत नाही का? मी तरी वेगळा विचार करत होते. हा खूप महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. पण इथे आपल्याला रिअल इस्टेट क्षेत्राचे मूळ स्वरूप समजून घ्यावं लागेल. म्हणजे कसं? तुम्ही ज्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचा उल्लेख केलात त्यांची वाढ जलद असू शकते, पण ते क्षेत्र तितकेच बेभरवशाचंही असतं. रिअल इस्टेट हे अत्यंत अस्थिर आणि चक्राकार, म्हणजे आपण ज्याला सायक्लिकल म्हणतो, तसं क्षेत्र मानलं जातं. चित्रात 9 ते 12% स्थिर वाढ मिळवणे हे खऱ्या अर्थाने मोठे यश असते. तुम्ही म्हणालात तसं हे 1-2 रन्स काढण्यासारखं आहे. पण टेस्ट मॅचमध्ये टिकून राहण्यासाठी आणि डाव सावरण्यासाठी तेच आवश्यक असतं. हो, तेही खरंच आहे म्हणा. पण जर आपण त्यांच्या ऑपरेटिंग प्रॉफिटकडे म्हणजेच एबिडाकडे पाहिलं तर तो तिमाही तुलनेत थोडासा स्थिर म्हणजे फ्लॅट दिसतोय. बरोबर. मागील तिमाहीत तो 1415 कोटी होता आणि आता तो 1413 कोटी आहे. म्हणजे नफ्यातील वाढ एकीकडे आणि एबिडा अगदीच फ्लॅट. असा हा विरोधाभास का? ही चिंतेची बाब नाहीये का? नाही, ही नक्कीच चिंतेची बाब नाहीये. यामागचं कारण म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातनं रेव्हेन्यू रेकग्निशन, म्हणजेच महसूल मोजण्याची पद्धत वेगळी असते. प्रकल्पांच्या पूर्ण होण्याचे टप्पे जसे असतात तसे आकडे ताळेबंदात दिसतात. रोजच्या रोज नफा बुक होत नाही इथे. अच्छा, म्हणजे बिल्डिंग जशी जशी पूर्ण होईल तसा नफा दिसतो. अगदी बरोबर. पण या आकड्यांमागे एक खूप मोठा पॉझिटिव्ह मुद्दा लपलेला आहे ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, आणि तो म्हणजे त्यांचे मार्जिन. म्हणजे नफ्याची टक्केवारी का? होय, त्यांचा एबिडा मार्जिन 33 ते 34% आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा पॅट म्हणजेच प्रॉफिट आफ्टर टॅक्स, तो निव्वळ नफा मार्जिन चक्क 20% आहे. 20%? याचा सोपा अर्थ असा होतो का
की जर कंपनीने 100 रुपयांची घरे विकली तर कच्चा माल, मजुरी, टॅक्स आणि इतर सर्व खर्च वजा जाता थेट 20 रुपये कंपनीच्या खिशात जात आहेत. अगदी तंतोतंत. आणि बांधकाम क्षेत्रात जिथे जमिनीचे भाव, सिमेंट, स्टीलच्या किमती आणि मजुरीचे दर सतत बदलत असतात, तिथे 20% निव्वळ नफा मार्जिन टिकवून ठेवणे हे असामान्य आहे खरं तर. बापरे, हे मला माहीतच नव्हतं. याचाच अर्थ कंपनीचा गाभा अत्यंत भक्कम आहे आणि त्यांची ऑपरेशनल इफिशियन्सी म्हणजे काम करण्याची पद्धत खूप मजबूत आहे. मागील 5 वर्षांत कंपनीने सुमारे 28% CAGR म्हणजेच चक्रवाढ गतीने वाढ राखली आहे. हा मजबूत कॅश फ्लो त्यांना आता मोठे आणि नवीन प्रयोग करण्याची ताकद देत आहे. आणि इथेच खऱ्या अर्थाने या अहवालातील सर्वात धक्कादायक आणि रंजक माहिती समोर येते बघा. कारण जेव्हा मी हा अहवाल वाचत होते तेव्हा मला मुंबई, पुणे, बँगलुरू या शहरांमधील रेसिडेन्शियल म्हणजे निवासी प्रकल्पांची माहिती अपेक्षितच होती, कारण तो त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. बरोबर. पण त्यांनी चक्क एक वेगळाच विभाग तयार केला आहे ज्याचं नाव आहे रेंटको. रेंटको. आणि या रेंटल किंवा ॲन्युइटी व्यवसायात पुढील 6 वर्षात चक्क 10 पट वाढीचं उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. हो, आणि हे 10 पट वाढीचं उद्दिष्ट केवळ हवाबाजी नाहीये. यामागे एक अतिशय विचारपूर्वक ठरवलेली रणनीती आहे त्यांची. पण मला हा रेंटकोचा भाग थोडा समजून घ्यायचा आहे. म्हणजे पारंपरिक घरे बांधण्यापेक्षा हे वेगळे कसे आहे नक्की? बघा, आपण सध्याच्या त्यांच्या मुख्य व्यवसायाला डेव्हको म्हणूया, म्हणजे डेव्हलपमेंट कंपनी. डेव्हको. डेव्हको मॉडेल हे रोज जंगलात जाऊन शिकार करण्यासारखं आहे. तुम्ही एक जमीन शोधता, त्यावर घर बांधता, ते विकता, तुम्हाला एकदाच मोठी रक्कम मिळते आणि विषय संपतो. अच्छा, म्हणजे वन टाइम इन्कम. हो, पुढच्या पैशांसाठी तुम्हाला पुन्हा नवीन जमीन शोधावी लागते, पुन्हा घर बांधावे लागते. हे एक सतत चालणारे चक्र आहे. आणि मग रेंटको मॉडेल म्हणजे काय? रेंटको म्हणजे रेंटल कंपनी. हे मॉडेल म्हणजे घरामागे फळांची बाग लावण्यासारखं आहे. अरे वा, छान उदाहरण आहे हे. तुम्ही एकदा झाड लावता, त्याची निगा राखता आणि मग ते तुम्हाला वर्षानुवर्षे फळं देत राहते. यामध्ये ऑफिस स्पेस, रिटेल मॉल्स आणि वेअरहाऊसिंग म्हणजे गोदामे समाविष्ट आहेत. तुम्ही एकदाच जागा बांधता आणि ती भाड्याने देता. अच्छा, म्हणजे सतत पैसे येत राहतात. अगदी. यातून कंपनीला कायमस्वरूपी उत्पन्नाचा, ज्याला आपण स्टेडी कॅश फ्लो म्हणतो, त्याचा स्रोत मिळतो. यालाच ॲन्युइटी व्यवसाय म्हणतात. हे समजण्यासारखं आहे. पण मला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा मी वाचले की त्यांच्या याच रेंटको अंतर्गत पलावा येथे चक्क डेटा सेंटर व्यवसायाची मोठी संधी आहे. हा खूप मोठा भाग आहे अहवालाचा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे Amazon वेब सर्व्हिसेस म्हणजे AWS आणि STT सारख्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्या त्यांच्या आधीच भागीदार आहेत. होय. एक बांधकाम करणारी कंपनी Amazon सोबत डेटा सेंटर्स उभारताय. हा तर पारंपरिक विटा सिमेंटच्या व्यवसायाने थेट क्लाउडमध्ये प्रवेश केल्यासारखा प्रकार आहे. अगदी बरोबर. आणि हे फक्त नाविन्यापुरते मर्यादित नाहीये, तर कंपनीच्या भविष्यातील अस्तित्वासाठी अत्यंत निर्णायक पाऊल आहे. ते कसं काय? जेव्हा आपण क्लाउड म्हणतो तेव्हा तो डेटा कुठेतरी जमिनीवर असलेल्या मोठ्या सर्व्हर्समध्ये साठवला जातो ना. हो, ते तर आहेच. मग AWS सारख्या जागतिक कंपन्यांना या सर्व्हरसाठी प्रचंड मोठी जागा लागते. त्यांना अखंड आणि प्रचंड प्रमाणात वीज लागते, कूलिंग सिस्टम्स लागतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उच्च दर्जाची सुरक्षा लागते. पण हे सगळं लोढा कसं पुरवू शकतात? त्यांचा तर हा मूळ व्यवसाय नाहीये, ते तर घरे बांधतात. तिथेच पलावा शहराचं भौगोलिक आणि पायाभूत महत्त्व समोर येते. पलावामध्ये त्यांच्याकडे शेकडो एकर जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे ते फक्त रिकामी जमीन देत नाहीत, तर त्या डेटा सेंटरसाठी लागणारी संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरल इकोसिस्टम म्हणजे सर्व पायाभूत सुविधा उभारून देत आहेत. हे करार 5 ते 10 वर्षांचे किंवा त्याहूनही अधिक काळाचे असतात. अच्छा, म्हणजे दीर्घकालीन भागीदारी. हो. याचा अर्थ जेव्हा बाजारात मंदी येईल किंवा घरांची विक्री कमी होईल, तेव्हा हे डेटा सेंटर आणि रेंटलमधनं येणारे निश्चित उत्पन्न कंपनीला आर्थिक स्थैर्य देईल. बापरे, म्हणजे ते स्वतःला एका सायकलमधनं बाहेर काढून अशा व्यवसायात टाकतायत जिथे उत्पन्न हमखास आणि सतत येत राहील. हो, हे खरोखरच एक मास्टर स्ट्रोक आहे. खरंच. पण हे सगळं उभारण्यासाठी, विशेषतः नवीन शहरांमध्ये जाण्यासाठी प्रचंड पैसा आणि योग्य भौगोलिक विस्तार लागतो. आणि इथेच या अहवालातील आणखी एक मोठा आणि माझ्या मते थोडा वादग्रस्त मुद्दा समोर येतो.
तुम्ही NCR मार्केटमधील प्रवेशाबद्दल बोलत आहात ना? होय, अगदी तेच. अहवालात नमूद केल्याप्रमाणे त्यांनी नुकताच NCR म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन किंवा दिल्ली क्षेत्र या मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. आता बघा, एकीकडे पलावामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मेट्रो लाईन्स आणि फ्रीवेमुळे पायाभूत सुविधांना प्रचंड मोठी चालना मिळत आहे. तिथे जमिनीचे भाव वाढणार, तिथे मोठ्या कंपन्या येणार, हे पूर्णपणे तार्किक आहे. कारण ते त्यांचं होमग्राऊंड आहे. हो ना, मुंबई पुण्यात त्यांचा दबदबा आहे. पण मग अचानक दिल्ली NCR सारख्या पूर्णपणे नवीन, अनोळखी आणि आधीच स्थानिक स्पर्धकांनी भरलेल्या मार्केटमध्ये जाण्याची जोखीम कशासाठी घ्यायची? तिथे आधीच DLF किंवा गोदरेज सारख्या दिग्गज कंपन्या आहेत, ज्या तिथलं राजकारण आणि बाजारपेठ चांगल्या प्रकारे ओळखतात. रिअल एस्टेट हा तर अत्यंत लोकल व्यवसाय आहे ना? हो, बरोबर आहे. मग मुंबईचा बिल्डर दिल्लीत जाऊन यशस्वी होईलच याची काय गॅरंटी? ही जोखीम घेण्यामागे नक्की काय विचार असू शकतो? मला तर हे थोडं अति आत्मविश्वासाचं लक्षण वाटतंय. तुमचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि बाजारातील अनेक विश्लेषकांनाही ही शंका होती. ही एक मोठी जोखीम नक्कीच आहे. पण यामागे एक मोठं गणित आहे. कोणतं गणित? जर तुम्हाला एक राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज कंपनी बनायचे असेल तर तुम्ही भारताच्या सर्वात मोठ्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये म्हणजेच NCR मध्ये असणं अनिवार्य आहे. पलावामधील यश हे खूप मोठे आहे, पण ते एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरते मर्यादित आहे. पण ही एवढी मोठी जोखीम ते पेलू कसे शकतील? दिल्लीत नवीन प्रोजेक्ट्स उभारण्यासाठी त्यांना हजारो कोटी रुपये लागतील ना? तिथेच अहवालातील आणखी एक आकडा महत्त्वाचा ठरतो. आर्थिक वर्ष 2026 मध्ये त्यांच्या प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये सुमारे 6 लाख कोटी रुपयांचे 6 लाख कोटी? हो, 6 लाख कोटी रुपयांचे ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू, ज्याला आपण GDV म्हणतो, ते जोडले गेले आहे. एक मिनिट, हे ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर GDV म्हणजे त्यांच्याकडे जे नवीन प्रकल्प आहेत ते भविष्यात पूर्ण झाल्यावर त्यातून मिळणारी एकूण संभाव्य रक्कम. अच्छा, म्हणजे भविष्यातील कमाईचा अंदाज. अगदी बरोबर. जेव्हा तुमच्या पाठीशी 6 लाख कोटी रुपयांची भक्कम पाईपलाईन असते आणि तुमचे निव्वळ नफा मार्जिन 20% असते, तेव्हा तुमच्याकडे नवीन बाजारात प्रवेश करण्यासाठी लागणारी प्रचंड आर्थिक ताकद आणि संयम असतो. ही NCR मधील एंट्री म्हणजे अंधारात मारलेली उडी नाहीये. ही एक अत्यंत मोजून मापून घेतलेली जोखीम आहे, ज्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो. म्हणजे त्यांचा अभ्यास पूर्ण आहे तर? हो, ते त्यांच्या मुंबई आणि पुण्यातील दर्जेदार कामाचा ट्रॅक रेकॉर्ड NCR मधील ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी वापरणार आहेत. म्हणजे आम्ही मुंबईत करून दाखवलंय, आमच्याकडे भरपूर कॅश आहे, त्यामुळे आम्ही दिल्लीतही टिकून राहू, असा तो संदेश आहे थोडक्यात. हो. पण बघा, हे सगळं ऐकायला खूप भव्य वाटतं. नवीन शहरं, 6 लाख कोटींचे प्रकल्प, डेटा सेंटर्सची उभारणी, या सगळ्यासाठी फक्त सध्याचा नफा पुरेसा नसतो. प्रचंड कॅपिटल एक्सपेंडिचर लागतं, म्हणजे भांडवली खर्च. हो, लागतोच. आणि इथेच आपण एका अशा मुद्द्यावर येतो जो वाचून मी खरोखर चक्रावून गेले. काय होतं त्यात? अहवालातील फिनान्शियल हेल्थ म्हणजे आर्थिक आरोग्याच्या विभागात स्पष्टपणे लिहिले आहे की कंपनीवरील निव्वळ कर्ज, जे नेट डेट आहे, ते त्यांच्या इक्विटीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. म्हणजे फक्त 0.23 पट आहे. हो, 0.23x. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे आगामी वर्षात कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त म्हणजे डेट फ्री होण्याचं उद्दिष्ट ठेवून आहे. होय, रिअल एस्टेटच्या जगात हे खूपच दुर्मिळ आहे. दुर्मिळ? अहो, रिअल एस्टेट कंपनी आणि कर्जमुक्त हे 2 शब्द एकाच वाक्यात ऐकायला मिळणे हे जंगलात एखादा युनिकॉर्न दिसण्याइतकेच अशक्य आहे. हा, हे छान उदाहरण दिलं. कारण बांधकाम क्षेत्र हे मुळातच कर्जावर चालणारं क्षेत्र आहे ना. जमीन घेण्यासाठी कर्ज, बांधकामासाठी कर्ज. मग मला एक प्रश्न पडतो. विचारा ना. जर त्यांच्यावर कर्ज एवढे कमी आहे आणि त्यांचा व्यवसाय इतका फायद्यात आहे, तर सुरुवातीला आपण जी चर्चा केली की नफ्यातील वाढ फक्त 9% आहे, ती एवढी संथ का आहे? त्यांनी बँकेकडून आणखी कर्ज घेऊन 10 नवीन शहरांमध्ये एकाच वेळी काम सुरू करून अधिक वेगाने वाढ का करू नये? हा खऱ्या अर्थाने या सखोल विश्लेषणाचा गाभा आहे. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात या कंपनीच्या मॅनेजमेंटचे खरे आर्थिक कौशल्य दडलेले आहे. म्हणजे कर्ज न घेणं हे कौशल्य आहे. हो ना. तुम्ही म्हणालात की रिअल एस्टेटमध्ये कर्ज घेऊन व्यवसाय वाढवणं सामान्य आहे, पण इतिहास साक्षी आहे की रिअल एस्टेट कंपन्या ज्या वेगाने वर जातात त्याहून अधिक वेगाने त्या खाली येतात. तुम्हाला 2008च्या जागतिक मंदीचा संदर्भ द्यायचा आहे का इथे? अगदी बरोबर ओळखलत तुम्ही.
2008च्या मंदीत आणि त्यानंतरच्या काळात आपण हे पाहिले आहे की जेव्हा बाजारात मंदी येते किंवा रिझर्व्ह बँक महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर वाढवते तेव्हा प्रचंड कर्जामुळे अनेक मोठ्या रिअल इस्टेट कंपन्या अक्षरशः बुडाल्या आहेत. घरे विकली जात नाहीत, कॅश फ्लो थांबतो, पण बँकेचे कोट्यावधी रुपयांचे हप्ते मात्र चालूच राहतात. बापरे, म्हणजे ग्राहकांनी घरे खरेदी थांबवले की संपूर्ण साखळीच तुटते. होय, आणि म्हणूनच व्याजदरातील बदलांचा आणि बाजारातील अस्थिरतेचा फटका बसू नये म्हणूनच कंपनी जाणीवपूर्वक आपले कर्ज अत्यंत कमी ठेवत आहे. अच्छा, म्हणजे ही त्यांची सेफ्टी नेट आहे. होय, कमी कर्ज ही त्यांची बाजारातील कोणत्याही आर्थिक वादळाविरुद्धची एक भक्कम ढाल आहे. जर उद्या देशात चलनवाढ झाली, व्याजदर वाढले आणि लोकांची घरे घेण्याची क्षमता थोडी कमी झाली, तरही लोढा यांच्यावर व्याजाचा मोठा बोजा नसेल. ते तो कठीण काळ सहज पार करू शकतील, जिथे त्यांचे स्पर्धक कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातील. मला आता यामागचं लॉजिक पूर्णपणे समजायला लागलंय. म्हणजे ते बुलेट ट्रेनसारखे वेगाने धावण्यापेक्षा एका मालगाडीसारखं काम करत आहेत. मालगाडी? कसं काय? बघा, बुलेट ट्रेन खूप वेगाने जाते, पण ट्रॅकवर थोडा जरी अडथळा आला तरी मोठा अपघात होऊ शकतो. याउलट मालगाडी सुरुवातीला हळू चालते, पण ती प्रचंड वजन वाहून नेते आणि ती एकदा रुळावर धावू लागली की तिला थांबवणे कठीण असते. अरे वाह, हे अगदी योग्य उदाहरण आहे. ते जोखीम न घेता स्वतःच्या नफ्यातून मिळणाऱ्या पैशातून म्हणजे इंटरनल ॲक्रुअल्समधून व्यवसाय वाढवत आहेत. ते सुपरफास्ट वाढीपेक्षा सुरक्षित, शाश्वत आणि फायदेशीर वाढीला प्राधान्य देत आहेत. आणि याच भक्कम, जवळजवळ कर्जमुक्त असलेल्या पायावर मॅनेजमेंटने पुढील उद्दिष्टे अतिशय स्पष्ट ठेवली आहेत. काय आहेत ती उद्दिष्टे? आगामी वर्षात नफ्यात सुमारे 20% वाढीचे म्हणजे पॅट CAGRचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. तसेच आर्थिक वर्ष 2027 मध्ये म्हणजे FY27 मध्ये प्री सेल्स म्हणजे बुकिंगची रक्कम चक्क 2,40,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. बापरे, 2,40,000 कोटी? हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांच्याकडे प्रीमियम हाऊसिंग, रेंटल इन्कम आणि डेटा सेंटर एक्सपान्शन या 3 भक्कम स्तंभांवर उभी असलेली आणि कमी कर्जाची सुरक्षितता असलेली एक मजबूत रणनीती आहे. अगदी बरोबर. जर आपण या सखोल विश्लेषणाचा सारांश काढायचा ठरवला तर शेअर बाजाराच्या आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून हा अहवाल कसा दिसतो? एकंदर निकालाचं मूल्यांकन आपण ॲव्हरेज टू स्ट्रॉंग म्हणजे सरासरी ते मजबूत असे करू शकतो. त्यांची कामगिरी स्थिर आहे, वाढ सातत्यपूर्ण आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहवालात कोणतेही मोठे निगेटिव्ह सरप्राइजेस किंवा अनपेक्षित धक्के नाहीत. अल्पकालीन परिणामाचा विचार केला तर तो तटस्थ किंवा किंचित सकारात्मक असू शकतो. कारण बाजाराला रातोरात धक्का देणारे कोणतेही अचानक वाढलेले आकडे यात नाहीत. बरोबर. पण जर आपण दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले तर चित्र अत्यंत सकारात्मक आहे. त्यांची 6 लाख कोटींची प्रोजेक्ट पाईपलाईन, NCR मधील प्रवेश, अत्यंत कमी कर्ज आणि डेटा सेंटर्स व रेंटल इन्कम यांसारखी नवीन वाढीची क्षेत्रे त्यांना भविष्यासाठी अतिशय मजबूत स्थितीत उभी करतात. एकूणच चित्र पाहता हे स्पष्ट होते की लोढा डेव्हलपर्स ही आता फक्त सिमेंट आणि विटांची घरे बांधणारी पारंपरिक कंपनी राहिलेली नाही. अजिबात नाही. ते डेटा सेंटर्स, व्यावसायिक इमारती आणि एका कर्जमुक्त, सुरक्षित आर्थिक मॉडेलच्या आधारे खऱ्या अर्थाने स्वतःला भविष्यासाठी तयार करत आहेत. आपण सुरुवातीला ज्या प्रश्नाने सुरुवात केली होती त्याचे उत्तर आता मिळाले आहे. ही कंपनी फक्त जमिनीवरच नाही तर क्लाउडमध्येही आपली पाळेमुळं घट्ट करत आहे. नक्कीच. आणि हे सर्व विश्लेषण पाहता जाता जाता मला एक विचार करण्यासारखा नवा आणि थोडा वेगळा मुद्दा मांडावासा वाटतो. सांगा ना. आपण पाहिलं की रेंटल आणि डेटा सेंटर्समध्ये पुढील 6 वर्षात 10 पट वाढ अपेक्षित आहे. जर भविष्यात लोढासारख्या कंपन्यांना माणसांच्या घरांपेक्षा या डेटा सेंटर्स आणि कॉर्पोरेट वेअरहाऊसिंगमधून जास्त आणि अतिशय सुरक्षित नफा मिळू लागला तर आपण रिअल इस्टेट कंपनी या शब्दाची व्याख्याच बदलणार आहोत का? बापरे, हा खूपच मोठा प्रश्न आहे. हो ना. कोणालाही प्रश्न पडेल की भविष्यात जमिनीचे खरे मूल्य हे माणसांच्या राहण्यासाठी असेल की आपले इंटरनेटचे सर्व्हर्स आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी. खरंच हा असा विचार आहे जो सहजासहजी डोक्यातून जाणार नाही. आपण माणसांसाठी शहरे बांधणार आहोत की डेटासाठी? तंत्रज्ञानाने रिअल इस्टेटच्या व्याख्या कशा बदलल्या आहेत
या प्रश्नानेच आपण आजचे हे विश्लेषण इथेच थांबूया आणि पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादी मोठी क्रेन किंवा बांधकामाचे ठिकाण पाहू तेव्हा नक्की विचार करूया की तिथे माणसांसाठी घर बांधलं जातंय की क्लाउडचा एखादा नवीन भाग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.